ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा करतोय तर आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात एकदा पाहून की आपल्या आईवडिलांकडे पाहिल्यानंतर कुठल्याही माणसाला गुन्हा करावं वाटणार नाही. कारण उद्या ज्यावेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, ज्यावेळेस जेलमध्ये जावं लागतं, त्यावेळेस त्याच्या घरच्या परिस्थिती त्याला जर जाणीव झाली तर तो कधीच गुन्हा करणार नाही. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. टेंभुर्णी शहरामध्ये फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खरं तर हा मनुष्य जो असतो तो जन्मताच कुठला गुन्हेगार नसतो. त्याला प्रवृत्ती किंवा तिथलं वातावरण त्याला गुन्हेगार करत असते. परंतु हा गुन्हेगार झाल्यानंतर त्याला कोर्टाच्या पायऱ्या झुजावं लागतात, कधी मारावं लागलं किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि आपला न्याय हक्कासाठी तिथं लढावं लागतं. असं हे फिरतं लोक अदालत टेंभुर्णीमध्ये ग्रामपंचायतच्या सुरजा मॅडम आपल्यासोबत आहेत आणि लोक न्यायालय जे आहे ते आपल्या दारी या ठिकाणी आलेलं आहे. आणि ज्या दिवाणी किंवा फौजदारी असतील त्या प्रक्रिया या ठिकाणी सर्वानुमते या ठिकाणी निकाली काढल्या जात आहेत. मॅडम, काय सांगाल की आज फिरते लोक अदालत आपल्या टेंभुर्णी शहरामध्ये आलेलं आहे? महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या माध्यमातून न्याय आपल्या दारी हे अभियान आज टेंभुर्णीमध्ये आलेलं आहे. मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते, कारण टेंभुर्णीमध्ये विचारलं तर गोरगरिबांचा वकील कोण किंवा गोरगरिबांचा देव कोण म्हटलं तर आदरणीय बोबडे दादांचं नाव घेतलं जायचं. म्हणजे लोकांना न्याय मिळावा, पोलीस स्टेशनपर्यंत लोकांनी नाही गेलं पाहिजे यासाठी आदरणीय दादांचा जनता दरबार कायम असायचा. गावातले लोक छोटे मोठे वाद मिटवण्यासाठी वाड्यामध्ये यायचे आणि ती पोलीस स्टेशनची पायरी न चढताच तिथं वाद मिटला जायचा. आणि आज मला खूप आनंद होते की आदरणीय दादा नाहीत, परंतु त्यांचं कार्य पुढे नेत असताना हे एक छोटंसं काम आपल्या माध्यमातून होणार आहे. टेंभुर्णीकरांना न्याय सबके लिए, म्हणजे प्रत्येकाला वाद असेल, कोणाच्या छोट्या मोठ्या गाड्यांच्या तक्रारीमुळे काही केसेस झालेल्या असतील, रस्त्यांचे वाद असतील, तर हे वाद फार किचकट न बनतात त्यांच्या तडजोडीने आज टेंभुर्णी गावात इथंच तो वाद मिटवला जाणार आहे. तर मी टेंभुर्णीकरांना आव्हान करेन की या अभियानाचा फायदा घेऊन की तुम्ही या अभियानामध्ये आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे न्यायालय आलेलं आहे. एका गाडीमध्ये त्याची व्यवस्था केली आहे आणि न्यायाधीश साहेब स्वतः इथं हजर आहेत आणि जे काही वाद आहेत ते निकाली काढण्यात येणार आहेत. तर असे छोटे मोठे कोणाचे वाद असतील तर त्यांनी इथं यावं आणि याचा फायदा घेऊन आपलं गाव कसं सुशासनयुक्त होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात आणि या अभियानाचा फायदा घेऊया. हे अभियान दिवसभर किती वेळेपर्यंत चालू राहणार आहे? संध्याकाळी 5पर्यंत किंवा त्यापेक्षा जर पण चालेल असं मला वाटतंय. त्यामुळं लोकांनी यावं. तुम्ही लवकरात लवकर आपल्या माध्यमांपर्यंत हा मेसेज जावा की न्याय आपल्या दारी हे अभियान चालू आहे, आपल्यापर्यंत कोर्ट आलेला आहे. तर आपले जे काही वाद आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपण ते वाद निकाली काढूयात अशी मी सर्वांना आव्हान करेन. तसं जर पाहिलं तर खरं तर मी तुम्हाला सांगितलं की मनुष्य हा जन्मजात कुठला गुन्हेगार नसतो. त्याला प्रवृत्ती किंवा तिथलं वातावरण त्यांना हे करत असते, गुन्हेगार बनवत असते. मग त्या न्यायालयांची कोठडी असेल, न्यायालय असेल, ते न्यायालय प्रक्रिया असते ते करावी लागते. त्याने उंबरटे चढवतात आणि आयुष्यात एकदा म्हटलं जातं की दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कधीच चढू नये, परंतु माणसाला चढावी लागते. वकील साहेब, काय सांगायला आज फिरतं लोक अदालत जे आहे ते आपल्या टेंभुर्णी शहरामध्ये आलेलं आहे आणि कुठले कुठले केस निकाली काढण्यात येणार आहे? खरं तर माढा वकील संघ व टेंभुर्णी ग्रामपंचायत यांच्या विद्यमानाने आज रोजी फिरते लोक न्यायालय आपल्या टेंभुर्णी या ग्रामपंचायतद्वारे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ज्या प्रकरणामध्ये जे प्रकरण तडजोडयोग्य आहेत ते प्रकरणं आज रोजी निकाली काढण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आज रोजी मेहरबान माढा न्यायालयाचे आदरणीय लंबे साहेब, तसेच पंचायत समितीचे BDO साहेब, सुळ साहेब आज या कार्यक्रमासाठी हजर होते. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच आमच्या माढा वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्यही या कार्यक्रमासाठी सर्वजण हजर होते. या निमित्ताने मी एवढंच सांगेल की तडजोडयोग्य ज्यांची प्रकरणे असतील ते या फिरते लोक न्यायालयाद्वारे आपल्याला निकाली काढता येतात. यापुढेही भविष्यात असे आपल्याला फिरते लोक न्यायालय माढा वकील संघ व विधी सेवा समिती आयोजित करणार आहे. त्याचाही सर्वांनी यापुढे लाभ घ्यावा एवढंच सांगतो.
साहेब एकीकडे बघितलं तर गुन्हेगार जे आहे ते रोज कुठंतरी वाढत चाललेले आहे. त्यामुळे कोर्टाला पण कुठंतरी राहते की रोज एक गुन्हेगार तयार होते. तर हा गुन्हेगार तयार नाही यासाठी काय उपाययोजना करावी असं आपल्याला काय वाटतं? उपाययोजना जर सांगायचं झालं तर प्रत्येकाने ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा करतोय तर आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात एकदा पाहावं की आपल्या आईवडिलांकडे पाहिल्यानंतर कुठल्याही माणसाला गुन्हा करावं वाटणार नाही. कारण उद्या ज्यावेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, ज्यावेळेस जेलमध्ये जावं लागतं, त्यावेळेस त्याच्या घरच्या परिस्थितीची त्याला जर जाणीव झाली तर तो कधीच गुन्हा करणार नाही. प्रशासन अतिशय म्हणजे आता चाललेल्या स्थितीनुसार प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. लोकांनी गुन्हेगारीपासून लांब राहावं हा एक सल्ला मी वकील म्हणून देत आहे. सर्वांनी माझ्या सल्ल्याचा फायदा घ्यावा आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नये असं मी सांगतो. तर पाहिलं तर खरं तर गुन्हेगार हा खरं तर जन्मजात नसतोच, पण त्याला परिस्थिती असेल, तिथलं वातावरण असेल, ते गुन्हेगार या ठिकाणी बनवत असतं. परंतु आपण स्वतः गुन्हा करायचा का नाही, आपण जर मजबुरीने केला असेल तर तो आपण न कळत केलेला गुन्हा असतो. परंतु त्याला जे न्यायालयाचे उंबरे झिजवावे लागतात आणि त्याचं वर्ष निघून जाते आणि सजा जर लागली तर जन्मठेपेची सुद्धा सजा लागू जाते. हे गुन्हेगार करताना, गुन्हेगार आपण करत असताना किंवा गुन्हा करत असताना आपण 100% विचार करावा आणि पुढेच टाकला. मी कॅमेरामॅन सर नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.